आणि ठीक आहे, आपण जर थोडं जास्त घेतलं डिझेल आणि दुसऱ्यांकडे त्याच्यापेक्षा जास्त आहे, आपलं लवकर संपलं, काय फरक पडणार आहे? आपलं लवकर संपणार, त्याचा उशिरा संपणार, संपणार तर सगळ्यांचंच आहे. म्हणजे हालात सगळ्यांची सारखीच होणार आहे, फक्त वेळ कमी जास्त होणार आहे. बस तुम्ही घाबरून जाऊ नका. जी हालात वरच्यांची होणार आहे तीच खालच्यांची होणार आहे. मग तो राजा महालात असू द्या, त्याची जी अवस्था होणार आहे तीच अवस्था खालच्यांची होणार आहे. म्हणून घाबरू नका, आपला सर्वसंमत प्रभू आपल्या बरोबर आहे. एलियाच्या वेळेस जो संदेश आलेला होता आणि सर्वकडे दुष्काळ पसरलेला होता, आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रभू एलियाला म्हटला, तू सापत देवाकडे जा, तिथं मी तुझ्या खाई प्यायची व्यवस्था केलेली आहे. आणि एलिया मी जाता जाता विचार करत असेल की संदेश नाही आला तर प्रभू पाठवतोय कोणाकडे? विधवेकडे. मला तर राजा महाराजाच्या घरामध्ये पाठवलं असतं, ठीक आहे, तिथे भरपूर खाणं मिळालं असतं, परंतु प्रभू पाठवतो कुठं? एका विधवेच्या घरी. बघा, प्रभूची महिमा जिथं जास्त भंडार भरलेला आहे त्याच्यात नाहीये. प्रभूची महिमा शून्यामध्ये आहे. म्हणजे जिथं काही नाही ना, तिथं प्रभू उत्पन्न करून त्याची महिमा करतो. हे एलियाला कदाचित तो विचार बी करत असेल, मनुष्य आहे तर तो म्हटलं असेल की बाबा मी विधवेची घरी जाणार आहे, मला तिथं काय. शेवटी गेलाच तो विधवेची घरी आणि जाऊन विधवेला म्हणतो की तू माझ्यासाठी जेवण आण. आणि ती म्हणते की माझ्याकडे एवढंच पीठ आहे की ते आज आम्ही एक भाकर खाऊ आणि माझा मुलगा आणि मी खाऊन उद्या तर आम्ही मरून जाऊ, एवढंच आहे आमच्याकडे. परंतु एलिया त्या ठिकाणी म्हणतो, प्रभूनी जे तुला सांगितले ते कर. त्याचं वचन काय आहे? प्रभूनी तुला जे सांगितले ते तू कर, म्हणजे तू प्रभूची महिमा बघशील. अशा शून्यामध्ये त्या ठिकाणी मनुष्याकडे काही नाही, त्यावेळी जो देवाचं वचन पूर्ण करतो ना परमेश्वर, त्या कुटुंबामध्ये त्याची महिमा करतो. तुमच्याकडे खूप मोठा बँक बॅलन्स आहे आणि त्याच्यामधून तुम्ही 10,000 देताय, 20,000 देताय, त्याच्यात काय महिमा आहे? देताय ते तुमचं मोठं पण आहे, परंतु तुमच्याकडे फक्त 100 रुपये आहेत आणि आता तुम्ही म्हणताय की इथून मला पुन्हा घरी जायची माझी अवस्था नाही, आणि ते बी तुम्ही देवाला देताय, तर तिथे प्रभूची महिमा आहे. कारण की तुम्ही पूर्ण विश्वास प्रभूवरती ठेवलेला आहे. ते विश्वास करो वगैरे ना करो, मी परखून बघितलेला आहे माझ्या प्रभूला, की ज्या वेळेस अर्पणासाठी पैसे नसताना जे होते, उद्या काय अवस्था होणार, आता नंतर काय होणार, परंतु खिशात जे आहे ते सगळं मी प्रभूला देऊन मोकळा झालो. आणि क्षणात क्षण सुटल्यानंतरच लगेच मला काम आलं. मी जितकं दिलंय ना त्यापेक्षा डबल टिबल पैसे मला मिळाले. म्हणजे जिथं आपण देवाबरोबर विश्वासयोग्य राहतो ना, प्रभू आपल्या बरोबर विश्वासयोग्य राहतो. म्हणजे आपण देवाला देण्यासाठी, देवाची सेवा करण्यासाठी मागणं पुढे न बघता शून्यातून करा, प्रभू निश्चित प्रभूची महिमा करून घेईल. आता हा एलिया ज्यावेळेस कुटुंबामध्ये जातो, त्या ठिकाणी एक लहानसं लेकरू आहे आणि लेकरू त्या मम्मीला कदाचित म्हटलं असेल की मम्मी एवढंच आहे, तो अनोळखी माणूस, तो आपला कोण लागत नाही, त्याला तू हे देते. आणि ही आई त्याला म्हटली असेल की बाबा एवढंच आहे, आपण आज खाणार तर उद्याच आपली चिंताच आहे की उद्या आपण काय खाणार. पण कदाचित हेच जर मी त्या देवाच्या सेवकाला दिलं तर ना जाणं प्रभू काही चमत्कार करू शकतो. आणि असं हृदयावर दगड ठेवून तिने ती भाकर बनवली. कदाचित ती रडती असेल की अवस्था काय होणार, परंतु ती भाकर बनवत असताना ज्यावेळेस ती लेकराकडे बघत असेल तर तिची अवस्था काय असेल की हीच भाकर मी माझ्या लेकराला देणार, परंतु आता मला त्या देवाच्या सेवकाला द्यायची. अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये असते. कधी कधी आपल्याला शाळेमध्ये फीस भरायला पैसे नसतात, कधी कधी कुटुंबात काही भाजीपाला आणण्यासाठी, किराणा आणण्यासाठी पैसे नसतात, परंतु त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की प्रभू आपल्याला उपाशी कधीच ठेवणार नाही. तो त्याची महिमा जरूर करून घेणार. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? शून्यामध्ये परमेश्वर त्याची महिमा करून घेतो. असं झालं की ही विधवा जिने विश्वासाने ती भाकर भाजली तव्यावरती आणि आणून एलियाच्या हातामध्ये दिली, बायबल सांगते की तिच्या घरामधलं ना पीठ संपलं ना तेल संपलं. म्हणजे तुम्ही बघा, इतकं प्रभूने दिलं की राजाच्या दरबारामध्ये कमी पडले, परंतु विधवाचं घर धनसंपन्नेने भरलेलं आहे. म्हणजे भरपूर अन्न भोजन या विधवेच्या घरामध्ये आहे. आणि ह्याच विधवेने न जाणो कित्येक तरी कुटुंबाला दान केलं असं. काय म्हणजे बरोबर आहात तुम्ही? कारण की तिला काय फक्त काढायचं आणि द्यायचंय, जितकं काढते तितकं परत होत आहे.
आणि तिने कित्येक तरी कुटुंबाला सांभाळलेलं असेल त्या दुष्काळाच्या वेळेमध्ये. बायबलमध्ये नमूद केलेलं नाही, परंतु निश्चितच तिने ते केलेलं आहे. काय माझ्या बरोबर आहात? म्हणून आज जर अशी अवस्था जरी आली तर लक्षात ठेवा, प्रभू आपल्या बरोबर आहे. एलियाचा देव सर्व समर्थ पिता आपल्या बरोबर आहे. ज्या वेळेस यरूशलेम मध्ये प्रवेश करत असताना तिने 2 शिष्यांना पुढे पाठवले. आणि बायबल मध्ये लिहिले आहे, ज्या वेळेस ते 2 शिष्य पुढे चालले तर त्यांनी शिष्याला सांगितले, मत्ती सुवर्तमान 21 अध्याय आणि त्याचं 2रं वचन, तो त्यांना म्हणाला, तुमच्या समोर जे गाव आहे त्यात तुम्ही जा. म्हणजे लागलीच ते गाडी बांधली व तिच्या बरोबर शिंगरू असे तुम्हाला आढळेल. बघा, प्रभू येशू 2 प्राण्यांचा उल्लेख आहे बायबल मध्ये. तसे भरपूर प्राणी आहेत, परंतु विशेष करून 2 प्राणी आहेत की ज्यावरती प्रभू विराजमान होऊन येतो. पहिले येतो तो गाढवावरती आणि दुसरे येणार आहे तो घोड्यावरती. हे 2 प्राणी बायबल मध्ये विशेषतः तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा की गाढवाचा स्वभाव हा असा आहे की गाढव लवकर थकते. की ज्या वेळेस त्याला आराम करायचा असतो तो आराम करतो, त्याला लोटावणे घेतात तर तो लोळतो. हा गाढवाचा स्वभाव आहे, तो थकतो. ज्यावेळेस बायबल मध्ये एक ठिकाणी जे पुस्तकात लिहिलेलं आहे की बैल आपल्या मालकाला आणि गाढव आपल्या चरणीला ओळखतो, माझे लोक मला ओळखत नाही. तिथं की गाढवाचा उल्लेख आहे. म्हणजे गाढव असा एक प्राणी आहे, तुम्ही फक्त त्याच्या चरणी जिथं त्याला बांधताय तिथं त्याला आणून ठेवा आणि त्याच्या पायाला हात लावा. त्याला असं वाटेल आता मला बांधून ठेवलेलं आहे, तर तिथून त्याला रस्सीने बांधू नका, फक्त हात असा आवळून धरा. रात्रभर तो तिथंच थांबत, रस्सी बांधलेली नसू द्या. आमचा अनुभव आहे, तुम्ही अनुभव घेतलाय माहित नाही, ज्यांनी घेतलंय त्याला माहिती आहे. गाढवाचा हा स्वभाव आहे. इतका तो नम्र आहे, इतका तो दीन आहे की ते फक्त पायाला हात लावला तर रात्रभर तो तिथंच थांबणार. त्याला असं वाटतंय मला बांधूनच ठेवलेलं आहे. तो दिवसभर काम करणार आणि संध्याकाळच्या वेळेस तो पुन्हा आपल्या घरी परतणार. हा गाढवांचा स्वभाव आहे. चरणार जिथं बांधलेलं आहे बरोबर त्या ठिकाणी येऊन तो थांबणार. आमच्याकडे भरपूरसे गाढव होते. गाढवांमध्ये बी स्वभाव आहे वेगळा. काही कामचोर गाढव असायचे. आम्ही शोधता आम्हाला ते भेटत नव्हते. ते कुठेही लांब जाऊन बसायचे, कुठं काटेमध्ये घुसून बसायचे, कुठेही आपली नजर जाणार अशा ठिकाणी ते जाऊन बसायचे. माझं जवळच अनुभव आहे. परंतु काही गाढव इतकं हुशार होते की ज्यावेळेस आम्ही दुपारी समजा 12 वाजता त्यांना कामावरून सुट्टी दिली, ते बरोबर जायचे आणि 5-6च्या दरम्यान बरोबर घरी येऊन जिथं त्यांना बांधतात तिथंच येऊन ते थांबणार. ज्या गाढवाची जागा जिथं आहे ना तिथंच ते येऊन थांबणार. मग काही गाढव इतके वैताग द्यायचे ना, 12, 1, 2 वाजेपर्यंत फिरत राहायचे तरी ते भेटत नव्हते. काम सर गाढव म्हणतात. असे भरपूरसे गाढव आहेत चर्च मध्ये. त्यांना त्यांची जागाच म्हणजे चर्च त्यांना सुचत नाही, त्यांना त्यांचे काम धंदे सुचतात. परंतु काही असे आहेत की ते बरोबर वेळेवर चर्चला येतात. ते खरे प्रभूचे निवडलेले गाढव आहेत. माझ्या बरोबर आहात तुम्ही? ज्या वेळेस गाढव आजारी पडते तर त्यावेळेस त्याला वेळ मिळतो. त्याला तिथं ऍडमिट केलं जातं, नुसतं सिलिंग बघत जातो. परंतु ज्या वेळेस संडेला सांगितलं जाताना गाढवा प्रभूकडे म्हणतो नाही, वेळ नाहीये, माझ्या शेतीतलं काम आहे, माझ्या इकडलं काम आहे, माझ्या तिकडलं काम आहे, आम्हाला त्रास देतो, तुम्हाला त्रास देतो, इकडं जायचंय तिकडं जायचंय. ज्या वेळेस तो आजारी पडतो ना त्यावेळेस त्याला भरपूर वेळ मिळतो, त्याच्या नातेवाईकांना वेळ मिळतो, त्याच्या घरच्यांना वेळ मिळतो, त्या बोरिंग शिरिंगच्या खाली बसायला त्यांना वेळ मिळतो, परंतु चर्चला यायला त्यांना वेळ मिळत नाही. असे बी गाढव आहेत. परंतु ते खरं ते गाढव आहे की जे प्रभूसाठी आज बांधून ठेवलेलं आहे आणि ते प्रभूसाठी मोकळं केलं जाणार आहे. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? एक गाढव असा आहे, भरपूरसे गाढव ते यरूशलेम मध्ये शहरामध्ये बांधलेले होते, परंतु प्रभूसाठी बांधलेलं हे गाढव होतं. काय माझ्या बरोबर आहात? काय असं फक्त एकच गाढव आहे का यरूशलेम मध्ये आणि असं काही जगामध्ये एकच गाढव आहे काय? नाही. ते विशेष करून ते गाढव जी प्रभूची नजर त्याच्यावरती गेली होती, म्हटलं ते गाढवावर कोणी सोडवलेलं नाही, त्या गाढवावर कोणी बसलेलं नाही. अशा गाढवाची मला गरज आहे. काय माझ्या बरोबर आहात? याच्यामध्ये संदेश काय माहिती आहे का? ज्याने आपलं जीवन या जगाला दिलं नाही, जगातल्या गोष्टींमध्ये व्यतीत करत नाही, अशा गाढवाला माझ्याकडे घेऊन या. काय आम्ही बोलतोय?
आणि जे गाढव आज सिटीमध्ये फिरत आहे, भरपूर आनंद ह्या जगामध्ये घेत आहे, जग त्याला प्रिय आहे, असं गाढव मला नको. ते गाढव पाहिजे जे दावणीला बांधलेलं आहे. काय म्हणजे परमात्मा असं गाढव की जे म्हणत आहे की फक्त माझी खंडणी भरून मला कोण मोकळं करणार आहे, ते गाढव की वाट बघत होतं. या गाढवाची अवस्था होती की याला बांधलेलं होतं, म्हणजे व्यवस्थेमध्ये लिहिलं गेलेलं आहे की ज्यावेळेस गाढवाला सोडवलं जातं, जे शिगरू आहे त्याला सोडवण्यासाठी एक मेमना कापला जातो आणि मग त्याला मुक्त केलं जातं, आजाद केलं जातं. नाहीतर मग त्याची मंडी मुरगाळायची, त्याला मारून टाकायचं. जर त्या मालकामध्ये ती ताकद नाही की त्याने ते मेमना आणून कापून त्याला सोडवण्याची, तर व्यवस्थेमध्ये लिहिलेलं आहे त्या गाढवाचं मुंडी मुरडायची, म्हणजे त्याला मारून टाकायचं. अशीच अवस्था तुमची आणि माझी होती की तुम्हाला आणि मला दुष्ट मारणार होता, त्याच्यासाठी प्रभूने खंडणी भरून टाकली. आमेन बोलताय तुम्ही? आपण प्रभूच्या हातातले आहोत, त्याच्या योजनेतले आपण आहोत, म्हणून त्यांनी 2000 वर्षापूर्वी आपली खंडणी भरवली आणि खंडणी भरून त्यांनी बांधलेल्या गाढवाला मोकळ केले. या जगाने बांधलेले होते. आज भरपूरसे असे लोक आहेत, भरपूरशा गोष्टींनी बांधले गेलेले आहेत. आज बघा, जसं प्रार्थना करायची असेल तर तुम्हाला कामाने बांधलेलं आहे, तुम्हाला घरच्या कामाने बांधलंय, बाहेरच्या कामाने बांधलंय, तुम्हाला बायबल वाचायला वेळ नाही, मनन करायला वेळ नाही, स्तुती आराधना करायला वेळ नाही. या सर्व कामाने हे गाढवाला बांधलंय, परंतु आहेत गाढवच. काय आमेन बोलताय तुम्ही? आहेत ते निवडलेलेच, परंतु त्यांना प्रभूला द्यायला वेळ नाही. परंतु एक निश्चित वेळ आहे की प्रभू म्हणतो, बघा काय सांगितलंय, तुम्ही समोरच्या गावामध्ये जा, तिथे एक गाडी बांधलेली तुम्हाला दिसेल. आज मी तुम्हाला सांगतो, समोरचं गाव म्हणजे तुम्ही भिंगार घ्या, तुम्ही नगर घ्या, तुम्ही कोणतंही ठिकाण घ्या, की त्या गावामध्ये माझं गाढव बांधलेलं आहे आणि त्या गाढवाला सोडवण्यासाठी 2 शिष्यांना पाठवलं जात आहे. वाचूया पुढे. आणि ज्यावेळेस ते 2 शिष्य जात आहेत, दुसरं वचन वाचा. तुम्ही समोरच्या गावात जा, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून. आता ह्या ठिकाणी तुमचं गाव तुम्ही ठेवू शकता. समजतंय का? म्हणजे तुम्हाला मेसेज जर घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचं गाव त्या ठिकाणी टाका. आणि काय दिलंय? म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी, बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळते. तिच्या जवळ एक शिंगरू तुम्हाला आढळेल. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवेल. आज संदेश हा आहे की त्या गावामध्ये माझं गाढवाचं शिंगरू आहे, ज्याची मला गरज आहे, त्याला मजकडे घेऊन या. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? आज तो संदेश आहे पाम संडेचा, की आजही प्रभूचं वचन शिष्याद्वारे तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि शिष्य येऊन सांगत आहेत की याची प्रभूला गरज आहे. कोणाची? तुमची. बघा तुम्ही किती श्रेष्ठ आहात. सूर्य, ग्रह, चंद्र, तारे इतके ताकदवार, इतकी सृष्टी फुलांनी भरलेली. सिंह बघितला तर सिंहाला बघून सगळे घाबरतात, हत्तीला बघितलं तर हत्तीला बघून घाबरतात. इतके मोठमोठे ताकदवार बलवान प्राणी आहेत. सिंहाची एक डरकाळी फुटली, ज्यावेळेस तो आवाज करतो तर सर्व प्राणी आपापल्या पिल्लामध्ये लपतात, पक्षी उडून जातात. ज्यावेळेस तो आवाज करतो सर्व जंगलामध्ये सन्नाटा. असेच खुंकार प्राणी या जगामध्ये आहेत, परंतु गरज परमेश्वराला तुमची आणि माझी आहे. आमेन बोलतोय. सिंह जर आला तर कोण घाबरणार नाही. बरं, सिंहाला म्हटले की तू सुवार्ता सांग, तर ते येऊन सुवार्ता सांगेल तर सगळे गुडघे टेकतील. म्हणजे विश्वास ठेवतो का नाही आता फाडतो तुला. असे ताकदवार प्राणी आहे. हत्ती सारखे त्यांनी धडक मारली तर तो घर पाडील, अशी ताकद आहे त्याच्यामध्ये. परंतु प्रभूने तुमच्यासारख्या माझ्यासारख्या गाढवाला निवडले. काय आम्ही बोलतोय? ताकदवार प्राणी ब्रदर, विश्वास करणार नाही तुम्ही. असे खूंखार प्राणी या जगामध्ये आहेत. समुद्राच्या खोल पाण्यामध्ये आईबाच्या पुस्तकामध्ये एका प्राण्याचा उल्लेख आहे, लिव्याथान नावाचा प्राणी. आईबाच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आईबाच्या पुस्तकामध्ये 38 अध्यायामध्ये काहीतरी बघा, लिव्याथान प्राण्याचा उल्लेख आहे.
भेटलं कोणाला? योगाच्या पुस्तकामध्ये कदाचित असेल. प्राण्यांचा उल्लेख आला म्हणून मी तुमच्या समोर येतो. असा खुंकार प्राणी आहे तो. एक्केचाळीस वाद्य योगाचं पुस्तक 41 वाद्य. वाचा पहिलं वचन योग 41 वाद्य. लिव्याथानास गळ घालून तुला ओढताना येईल काय? लिव्याथानास गळ्याने बाहेर ओढून शकतोस काय? म्हणजे जसं तुम्ही माशाला गळ टाकून ओढून काढू शकता, तसा प्रश्न आहे की लिव्याथानाला तुम्ही गळाने ओढून काढू शकता काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरता येईल काय? हा. त्याच्या नाकात लवाळ्याची बेसन तुला घालता येईल काय? हा. त्याच्या जबड्यात गळ रोविता येईल जसं काय बैलाच्या नाकामध्ये ती नेक ठोकून त्याला व्यसन घालण्यात येते, त्याला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी, बैलाला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी व्यसन असते, तसं तू त्याच्या नाकात व्यसन घालू शकतोस काय? तो तुझे आठ जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय? मी तुझा सतत दास होऊन राहील अशी अनभाग तो तुझी करेल काय? लहान पक्षाशी खेळतात तसा तू त्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळावयास देशील काय? धिवरांचे संघ त्याचा व्यापार करतील काय? त्याला विभागून ते व्यापाऱ्यांस देतील काय? त्याच्या कातडीत तू शूळ रोवशील काय? मासे मारण्याच्या बरख्या त्यांच्या डोकीत खुपसशील काय? तू त्याला हात लावून वर पहा, नाही तू त्याला हात लावून तर पहा, या जटापटी तू आठवण तुला पक्की राहील. सगळ्या प्राण्यांना तुम्ही हात लावू शकता, त्यांना अधीन करू शकता, परंतु हा असा प्राणी आहे तू त्याला हात तर बघून दाखव. बायबल सांगते म्हणजे तुला काय लिहिलंय, तुला आठवण येईल की मी कोणत्या प्राण्याशी झटलो. असा प्राणी आहे. वाचा पुढे. तू त्याला हात लावून तर पहा, या झटापटीची आठवण तुला पक्की राहील आणि पुन्हा तू तसे करावयाचा नाही. पहा त्याला धरू पाहणाऱ्याची अशी निष्फळ होते, त्याला पाहूनच एखादा गांगारून जाणार नाही काय? त्याला चिवडण्याचे धाडस कोणी करणार नाही, तर मग मत्समोर टिकेल असा कोण आहे? मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याची फेड करू? तुम्ही किती वाचलं? 12 वाचनाचे सुवर्ण 12 वाचन. त्याचे अवयव, त्याचे महाबल, त्याचा सुंदर बांधा यांविषयी बोलण्याचा मी राहणार नाही. त्याचे वरले आवरण कोणाला काढून घेता येईल? त्याच्या दाढांत कोणाला शिरकाव करता येईल? त्याच्या तोंडाची कवाडे कोणास उघडता येतील? त्याचे दात सोंग पडून विकराळ आहेत. त्याच्या खवल्याच्या रांगांचा त्याला अभिमान वाटतो. ती जशी काय परस्परांना जखडून टाकलेली आहेत, ती एकमेकांशी जडलेली आहेत, त्यामधून हवेचा प्रवेश होत नाही. ती एकमेकांशी जुळलेली व चिकटलेली आहे, ती सुटी करता येत नाही. तो शिंकला म्हणजे प्रकाश चमकतो. त्याचे डोळे प्रभात नेत्रांसारखे आहेत. त्याच्या तोंडातून ज्वाला निघतात, अग्नीच्या ठिणग्या उघडतात. लवाळ्याच्या जाळावर उकळत ठेवलेल्या भांड्यातून निघतो. त्याची अवस्था आणि त्याची जी कृती आहे ना करण्याची, ही बघूनच माणूस तर कापेल. लिहिलं आहे ज्यावेळेस तो श्वास फुकतो त्यावेळेस आग निघते बाहेर, आणि त्या आगीने तो काही करू शकतो. असा भयंकर प्राणी आहे, सर्वात भयंकर प्राणी. त्याचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर ह्या कशासाठी करण्यात आलं माहितीये का? याचं वर्णन ह्यासाठी करण्यात आलेलं आहे की हा प्राणी जर असा आहे तर मग याचं भय तुम्ही धरताय तर त्याचा बनवणारा कसा असणार आहे?
म्हणजे वर्णन का करण्यात आलंय, प्राण्याला महिमा जावी म्हणून नाही, प्राणी असा आहे तर त्याचा बनवणारा कसा असणार यासाठी त्याचा उल्लेख बायबलमध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आईबाच्या पुस्तकात त्याचं वर्णन आहे त्या प्राण्याचं, की हा प्राणी असा भयंकर रूपाचा आहे की त्याचा सामना कोणाच्यानेच करू शकणार नाही. मग गाढव का निवडलं गेलं? कारण की गाढवावरती एक लहान लेकरू बी जाऊन बसू शकते, गाढवाला लहान लेकरू बी कंट्रोल मध्ये ठेवू शकतो, कारण की त्याचा नम्रतेचा स्वभाव आहे. आणि म्हणून प्रभूने गाढवाला निवडलेला आहे. आज भरपूरसे गाढव आहेत की त्यांना लहान लेकर तिरस्कार वाटतो, परंतु लहान लेकर हे बायबल सांगते की तुम्ही त्याच्या मचकडे येऊ द्या, कारण की स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. का? कारण की त्यांचा स्वभाव निर्मल आहे, त्यांच्या स्वभावामध्ये म्हणजे दुश्मनी नाही, एकमेकाविषयी क्रोध नाही, प्रेमाने ते भरलेले असतात. म्हणून प्रभू म्हणतो त्यांना स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. तर या प्राण्यांचा उल्लेख बायबलमध्ये भरपूर ठिकाणी करण्यात आलेला आहे. परंतु कोणता प्राणी हा लेव्हियाथान आहे याच्याविषयी तुम्ही युट्यूब मध्ये टाकून बघू शकता. नंतर चर्च सुटल्यानंतर की हा प्राणी मला बघू शकता की दाखवलेला आहे. इंग्लिश मध्ये त्याचं नाव काय? लेव्हियाथानाचं. तर मी त्याच्यावर टाईप केलं ना तर तुम्हाला ते मिळेल. ह्यानी पाहिजे नाही ते जर तुम्ही टाकलं ना तर पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल की हा प्राणी कसा आहे. तर भयंकर प्राणी आहे. तुम्ही तो प्राणी बघताच प्रभूची महिमा करता की प्रभूने त्याला कसं रचलं आणि कसं ठेवलेलं आहे. त्याचा सामना समुद्रामध्ये कोण करणार नाही. समुद्राच्या वर जरी निघला ना तरीही त्याचा सामना कुणीच करू शकणार नाही. असा प्राणी प्रभूने निर्माण केलेला आहे. परंतु वेळ भेटला तर तुम्ही घरी गेल्यानंतर घरच्यांना दाखवा, तुम्ही बघा की त्याचं वर्णन बायबल मध्ये केलेलं आहे. आणि सेम तसंच तुम्हाला तो दिसेल ज्यावेळेस तो आपला होठ ज्यावेळेस तोंड उघडतो ना त्यावेळेस आग बाहेर निघते. आणि अशा प्राण्याचा सामना कोणीच मनुष्याने होणार नाही. आता म्हणून आज जर प्रभूने एक प्राणी निवडलेला आहे की त्या प्राण्याचं वर्णन बायबल मध्ये गाढव म्हणून केलेलं आहे, तर त्या गाढवाचा उल्लेख मत्ती सुवर्तमान 21 अध्याय आणि 3 वचनामध्ये आपण वाचूया. मत्ती सुवर्तमान 21 अध्याय आणि 3 वचन. आणि कोणी तुम्हाला काही म्हणले, हा. तर प्रभूला याची गरज आहे. संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले असे सियोनाच्या कन्येला सांगा. दुसरं काही असो, परंतु ह्या मॅगचा एक मेसेज आहे की प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर येण्याच्या आधी, त्याचा जन्म होण्याच्या आधी जकर्याने भविष्यवाणी केली होती की हे शिवण्याचे कन्ये ऐक, तुझा राजा गाढवाच्या शिंगावर बसून येत आहे. असं जकर्याच्या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जकर्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या एक 400-500 वर्षापूर्वी या पृथ्वीवरती होता. आणि त्यावेळेसच त्यांनी भविष्यवाणी केली की हे शिवन कन्ये ऐक, तुझा राजा तुझ्याकडे येतोय. बरं येतोय तर कसा येतोय? तर त्याचं वर्णन केलंय, तो गाढवाच्या शिंगावरती बसून येत आहे. काय म्हणजे बरोबर आहात? म्हणजे बायबल किती सत्य आहे, बायबलचे वचन किती सत्य आहेत हे जर तुम्हाला शोधायचे असेल तर भविष्यवाणी कुठं झाली आणि पूर्ण कुठं झाली त्यावेळेस तुम्हाला समजेल की बायबल खरंच सत्य आहे. जकर्याने भविष्यवाणी केली की शिवन कन्ये ऐक, तुझा राजा गाढवाच्या शिंगावरती बसून येत आहे, तुझं तारण तुझकडे येत आहे. तर ते तारण आलं. दोन एक 5-6 वर्षाचा कालावधी होता. जकर्याने केलेली भविष्यवाणी आता मत्तेमध्ये पूर्ण होत आहे. तर त्याविषयी काय लिहिलंय 5 वचनामध्ये? शिवण्याच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे. तो सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढव का निवडलं गेलेलं आहे? कारण की गाढवावर बसलेला नंबर आहे. आम्ही बोलताय ज्यावेळेस हाच नम्र स्वभाव न्यायामध्ये बदलून जाणार आहे, भयंकर रूपामध्ये तो येणार आहे, तर त्यावेळेस तो घोड्यावर बसून येणार आहे. तो त्याच्या सूर तालामध्ये येणार आहे. परंतु आता तो मेमना बनून आलेला आहे, बलिदानासाठी आलेला आहे. म्हणून त्यांनी गाढवाचं शिंगरू निवडलेलं आहे. समजून घ्या, परमेश्वर एकच आहे, परंतु तो बलिदानासाठी यरूशलेमेकडे येत आहे. म्हणून तो एका गाढवाच्या शिंगरावरती बसून येत आहे.
परंतु ज्या वेळेस तो न्याय करण्यासाठी येणार आहे तर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता की तो तो घोड्यावरती बसून येत आहे. आता दोन प्राणी आहेत, पहिलं गाढव आणि दुसरं घोडा. आता आपण गाढवाचा स्वभाव बघूया की गाढव असा प्राणी आहे की गाढवाला तुम्ही किती काही स्वच्छ करा, त्याला किती काही धुवा, तुम्ही म्हणता ते माझं आहे, माझं प्रिय आहे, तुम्ही त्याला पाण्याने गोरच्या पाण्याने त्याला आंघोळ घाला, काय करायचं तुम्हाला त्याला तितकं स्वच्छ ठेवा, फक्त त्याला 2 मिनिटं सोडा, त्याला 2 मिनिटं सोडा, लगेच तो उकाड्यावरती लोटांगळ खाल्ले तुम्हाला दिसेल. म्हणजे काय, तुमच्या पाण्याने त्याचा फ्रेशपणा त्याच्यात येत नाही, त्याला वाटत नाही की आता माझ्यावरती पाणी टाकलं मी फ्रेश झालोय, नाही, त्याचा फ्रेश होण्याचा एक सेन्स आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस तो लोटांगळे घेतो ना त्यावेळेस तो फ्रेश होतो. आम्ही बोलते बायबल मध्ये असे गाढव भरपूर आहेत की मनुष्याने त्यांना धुण्याचा प्रयत्न केला ते कधीच साफ झाले नाही, परंतु ज्यावेळेस प्रभूची उपस्थिती आले ना त्यावेळेस ते लोटांगण घालू लागले, त्यावेळेस ते शुद्ध झाले. तर असे बायबल मध्ये भरपूर उदाहरण तुम्ही बघू शकता की ज्या वेळेस देवाची उपस्थिती आला, येशया म्हटलं मी तर अशुद्ध होताचा मनुष्य, अशुद्ध लोकांमध्ये राहणारा प्रभू, मी तर सर्व समर्थ देवाला बघले, हाय माझ्यावरती, मी नष्ट होईल, लोटांगण घेऊ लागले. ज्या वेळेस प्रभूची उपस्थिती येते त्यावेळेस मनुष्य लोटांगण घेतो आणि प्रभूला धन्यवाद आणि महिमा देतो, त्यावेळेस तो फ्रेश होतो. आमेन बोलताय? नाहीतर असं जर रोज आपण आंघोळ करतो, असं रोज आपण तेल लावतो, परंतु ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा अभिषेक होतो त्यावेळेस खरा मनुष्य फ्रेश होतो. काय माझ्या बरोबर आहात? ह्या आंघोळी तर शारीरिक आंघोळीने तुम्ही फक्त म्हणताय माझा पिचपिचपणा, माझा वरतून घाम आलेला, तुम्ही अंगाला तुम्ही स्वच्छ करताय, परंतु तुमचं अंतर्याम, तुमचं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी देवाच्या उपस्थितीची गरज आहे. म्हणून बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे रोमकाराच्या पत्रामध्ये की देवाची संपत्ती तू तुच्छ मानतोस काय, त्याची महिमा, त्याची सहनशीलता, याची धन संपत्ती तू तुच्छ मानतोस काय, देवाची सहनशीलता तुला पश्चाताप करायला लावते. म्हणजे ज्या वेळेस देवाची वाणी येते तर ती वाणी तुम्हाला पश्चाताप करायला लावते. रोमकारास पत्रामध्ये लिहिलेलं बघा, रोमकारास पत्र 3रा अध्याय 4 वचन. रोमकारास पत्र 3रा अध्याय 4 वचन. कधीच नाही देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो, शास्त्रातही लिहिलेले आहे. 3रा अध्याय 4 वचन. कधीच नाही देव खरा आहे आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो, शास्त्रातही लिहिलेले आहे की तो आपल्या वचनात नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा. पण आपल्या अनितीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापित होते तर यावरून आपण काय म्हणावे, देव जो क्रोधाने शासन करीतो तो अनितिमान आहे असे म्हणावे की काय. मीही हे मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे. कधीच नाही. असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील. तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मी शिक्षेस पात्र ठरावे आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करू असे आपण का म्हणू नये. सॉरी ते वचन नाहीये, 2रा अध्याय 4 2रा अध्याय 4 वचन. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. देवाची ममता तुला पश्चाताप करायला लावते. हे न समजता त्याचे चांगुलपण, क्षमा आणि सहनता याची संपत्ती तू तुच्छ मानतोस काय. पुढे लिहिलंय 5 वचनामध्ये वाचूया. आणि तू आपल्या कठीणपणाला व अपश्चातापी हृदयाला अनुसरून देवाला क्रोध व यथार्थ न्याय प्रगट होण्याच्या दिवसाकरिता आपल्यासाठी क्रोध साठवून ठेवतोस काय. तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल. जे धीराने चांगले करण्यास, महिमा व सन्मान व अक्षयता मिळवण्यास पाहतात त्यांना तर सर्व काळचे जीवन देईल. काय सांगत आहे पौल हे सांगत आहे की जे चांगुलपण परमेश्वराचं आहे, जी धनसंपत्ती परमेश्वराची आहे. परमेश्वराची धनसंपत्ती काय, सोनं चांदी हे धनसंपत्ती आहे, घर बंगला गाडी हे संपत्ती नाही. देवाची धनसंपत्ती त्याची महिमा दिलेली आहे, त्याची सहनशीलता आणि त्याची क्षमा हीच त्याची धनसंपत्ती आहे.
आणि हिला तू तुच्छ मानतोस काय? जर तू तुच्छ मानतोयस तर तू पाप करतोयस. परंतु पौल म्हणतोय की देवाचा चांगुलपणा तुला पश्चाताप करायला लावतो. काय म्हणजे बरोबर आहात? म्हणजे ज्यावेळेस देवाची महिमा येते तर गाढव लोटांगण खाते आणि त्याच्यामधला आतमध्ये फ्रेशपणा येतो आणि पुन्हा तो कामाला त्याला ताकद मिळते. काय म्हणजे बरोबर आहात? आज गाढवाला खरी गरज आहे की त्याने ते उखाडावर लोळावं. मागच्या वेळेस तुम्ही बघू शकता जुन्या करारामध्ये की ज्या वेळेस मनुष्याला असं वाटायचे की मी देवाच्या महिमेपासून दूर गेलोय, देवाच्या उपस्थितीपासून दूर गेलोय, माझ्याकडून पाप झालंय, तर ते राख ओढायचे, चादर ओढून ते बसायचे, 40 दिवस राख ओढून बसायचे. बघा गाढव. समजते काय? म्हणजे मी ते गाढव नाही म्हणत आहे, मी माणसाला गाढव म्हणतोय. म्हणजे हे गाढव मधलं सेन्स बघा कसं आहे की ज्या वेळेस त्याला वाटतंय की मी देवापासून दूर गेलेलो आहे तर तो राख ओढतो, ताक ओढतो आणि देवाच्या समोर नम्र होऊन बसतो. हालेलुया. मला म्हणायचं काय होतं की ज्या वेळेस जे गाढव प्राणी दिसतं त्याला तुम्ही धुताना पाण्याने तर तो त्या पाण्याने फ्रेश कधीच होत नाही. जोपर्यंत तो उकांड्यावर जाऊन लोटांगण घेत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये फ्रेशपणा येत नाही. काय आम्ही बोलताय? तसंच मी तुम्हाला किती काही पाण्याने साफ करू, माझ्या शब्दाने किती काही मी धुण्याचा प्रयत्न करू, तुम्ही धुवू शकणार नाही. जोपर्यंत देवाचा शब्द येत नाही तोपर्यंत तुम्ही फ्रेश होणार नाही. काय आम्ही बोलताय तुम्ही? ज्यावेळेस देवाचा शब्द ललकारपणामध्ये तुमच्या हृदयात उतरतो ना त्यावेळेस तुम्ही रडायला सुरू करता, त्यावेळेस पश्चाताप करायला सुरू करता. का? कारण की राजाची वाणी आलेली आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की जर सिंह डरकाळी फोडली तर कोण घाबरणार नाही, देव बोलला तर कोण भविष्यवाणी करणार नाही. काय म्हणजे बरोबर आहात तुम्ही? मी किती काही म्हटलं प्रभू मी करणार नाही, परंतु देव बोलला तर ते तुम्हाला करावंच लागेल. काय आम्ही बोलताय काय? त्यावेळेस तुम्ही म्हणता की प्रभू माझ्याकडे इतकंच आहे, मी कसं करू नाही. तुमचा सगळा स्वभाव बदलून जातो आणि त्या मनुष्यासारखा त्या लेकरासारखे तुम्ही म्हणता प्रभू 2च मासळे आहेत, काहीच भाकरी आहेत. येशू म्हटलं माझ्याकडे घेऊन ये. ज्यावेळेस ते घेऊन येशूकडे देण्यात आले तर बायबल मध्ये लिहिलेलं आहे 5000 लोक भोजन करून कितीतरी भाकरी टोपल्या उठल्या. काय स्वभाव होता त्याच्यामध्ये, काय त्याच्याकडे होते? थोडंच काय होते, परंतु त्याने ते येशूकडे आणले. आजही या गाढवांना गरज आहे. जे आहे ते येशूला द्या. प्रभू त्याच्यामध्ये तुमच्याकडून महिमा करून घे. आज या ठिकाणी या गाढवाचा उल्लेख असा आहे की जे गाढव बांधलेला आहे आणि ते गाढवाला सोडून मजकडे आणा. मत्ती वर्तमान 21 अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये तिथं तुम्ही राजकारण की तिथंच आपला विषय आहे. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवी. तसं नाही पाठवलं गेलं. तुम्हाला म्हणायचं आहे प्रभूला याची गरज आहे. घरामध्येही कोणी जर काही म्हटलं तर म्हणायचं प्रभूला माझी गरज आहे, मी चाललो. आम्ही बोलतो नातेवाईक म्हटले बाबा नाही प्रभूला आज माझी गरज आहे, मला जायचंय. त्यावेळेस ते म्हणते ठीक आहे प्रभूला गरज आहे का, जा. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दाने बोलू शकता की मला माझं जीवन हे प्रभूला अर्पण केलेलं आहे आणि मला प्रभूला माझी गरज आहे म्हणून मी आज माझ्या प्रभूला भेटायला चाललेलो आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रभूला भेटायला तर बायबल मध्ये पुढे लिहिलेलं आहे 6व्या वचनामध्ये तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञाप्रमाणे केले. गाढवी व शिंद्रुई आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समुदायातील आता या ठिकाणी कृती हे झाली की त्यांनी गाडी व शिंगरुई आणली, त्यावर त्यांनी आपले वस्त्र घातली आणि मग तो त्यावर बसला. काय आणलं त्यांनी? गाढव तर आणलं, परंतु आता येशूला त्याच्यावरती बसवायचं त्यांनी काय केलं? आपले वस्त्र काढले आणि आपले वस्त्र काढून त्यांनी गाढवाला सजवले. कारण की का? आमचा गुरु गाढवावरती बसत आहे. बघा गाढवावर बसणं इतकं सोपं समजू नका तुम्ही. घोड्यावर बसणं इतकं सोपं समजू नका. ज्यावेळेस गाढवावर बसतो ना त्याची ती मान असते, कंबर असते, मनका इतका टोचतो ना तुम्ही बसू शकणार नाही. प्रभूला आराम देण्यासाठी त्यांनी स्वतः लग्न झाले आणि प्रभूला आराम देण्यासाठी. हालेलुया.
म्हणजे आज जर प्रभूला महिमा द्यायची आहे, प्रभूला आनंद द्यायचा असेल, तर तुम्हाला तुमचे वस्त्र काढावी लागणार आहेत. आमेन बोलताय. आता हे कोणते वस्त्र आहे जे तुम्ही घातलेले आहे? हे संसारिक कपडे आहे, हे संसारिक विचार आहे, हे सर्व काढून प्रभू समोर देऊन टाकायचं आहे. प्रभू आता मी मोकळा होत आहे, तुझी महिमा होऊ दे. ज्यावेळेस आपण आपले वस्त्र काढून देऊ ना, प्रभू त्याचे वस्त्र आपल्याला घालेल. आमेन बोलताय. आपण जर वस्त्र काढून त्याला दिले, तो का आपल्याला लग्न ठेवील काय? प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचा, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, मी शुभ्र वस्त्र तुम्हाला देईन. म्हणजे हे याची देऊन टाका प्रभूला आणि प्रभूकडून शुभ्र वस्त्र घ्या, कारण की ते तामाचा मुकुट आपल्यासाठी असे आहे. आणि म्हणून काय केले, शिष्याने आपले वस्त्र काढले आणि गाडावर टाकले. मी तर म्हणतो धन्य आहेत ते शिष्य की ज्यांनी प्रभूची काळजी घेतली आणि त्या शिंगरावरती कपडे त्यांनी टाकले. आता मी याच्या पुढे तुम्हाला सांगतो, धन्य आहे ते गाढव, धन्य आहे ते गाढव की ज्याला कोणी विचारत नव्हतं, ज्याला ज्याच्यावर कोणी त्यावर येशू असतो. धन्य आहे तुम्ही की आपल्याला कोणी जवळ केलं नाही, परंतु येशू आपल्यावर प्रेम केलं, विचार केला नाही, पण त्या गाढवाला कोणी विचारत बी नव्हतं. परंतु आता काय झालं माहितीये का, शिष्यांची वस्त्र त्याच्यावरती आणि येशू त्याच्यावरती आणि पुढं झवाला टाकू लागले. म्हणजे याच्या पुढं काय लिहिलंय, ते झाडाचं वर्णन केलेलं आहे बघा. तेव्हा लोक समुदायातील बहुतांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरवली आणि झाडाच्या डहाळ्या तोडीत होते. झाडाच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर. आता हे झाड जे आहे ते हे झाड तुम्ही घेऊ नका. झाड हे मनुष्याला दर्शवते आणि झाडाच्या डहाळ्या म्हणजे काय? मनुष्याची महिमा, मनुष्याचा पावर, मनुष्याची बुद्धी, हे सर्व काही डहाळ्या बायबल मध्ये लिहिले. त्याची सगळी सुंदरता आज प्रभूला पाहिजे आहे. तुम्ही स्वतःला सजवताय ना? नाही, मी प्रभूसाठी सजत आहे मला, कारण की त्या डहाळ्याची प्रभूला गरज आहे. यांनी त्या डहाळ्या घेतल्या आणि त्या गाढवासमोर टाकल्या गेल्या. आता बघा, गाढवाचं कधी कुणी स्वागत करत नाही, आता या गाढवाचं स्वागत बी चालू झालं. अहो, असं गाढव चालले ना, कुणी विचारत नाही, त्याच्यावर थुकतात. म्हणजे आवडतं असं तर वाटत नाही, त्याला जवळ घ्यावं असं तो प्राणी नाही. परंतु आता या गाढवाला किंमत बी मिळू लागली, त्याचं स्वागत बी होऊ लागलं, कारण का येशू बसलेला आहे. हे गाढव तुमच्या समोर आहे ना, या गाढवाला जगामध्ये किंमत नाहीये. या गाढवाला जगामध्ये म्हणतात भौतिक काम करणारा, या गाढवाला जगामध्ये म्हणतात आहे चिचा जोडणारा, परंतु इथं आल्यानंतर म्हणतात देवाचा सेवक. समज तुमच्या कामानुसार तुमचं वर्णन होतं. ब्रदर म्हणत असते पेंटिंग करणारा, ज्यावेळेस कंपनीत काम करत होते ते कंपनीत काम करणारा. ब्रदर म्हणत असते, ब्रदर म्हणत टीचर टीचिंग काम करणारे. परंतु ज्या वेळेस तुम्ही इथं येताय तर इथं तुम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहात. बाकीचं सगळं काम व्यर्थ आहे. ही जी पदवी देवाने दिलेली आहे त्याची पुत्र आणि कन्या होण्याची ही सर्वात मोठी आहे. काय आमेन बोलताय? जगात तुम्ही किडे आणि कचरे आहात, चर्च मध्ये आल्यानंतर तुम्ही राजाचे पुत्र आहात. म्हणून असे चला राजासारखे. हालेलुया, आमेन बोलताय का? नाही तर चर्च मध्ये येऊन लगेच कुठेतरी मागे गुपचूप लपून बसू नका. राजाची मुलं आहोत. हालेलुया, राजाची महिमा करायला आलो आहोत. कोणालाच घाबरायची गरज नाही. मी राजाचा पुत्र आहे. या गाढवाला किंमत कधी मिळाली? येशू त्याच्यावरती बसलाय, झाडांच्या डहाळ्या त्याच्यावरती टाकण्यात आल्या. आता या झाडाचं वर्णन बायबल मध्ये लिहिलेलं आहे. सूत्रसंहिता पहिला अध्याय पहिल्या वचनामध्ये, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते हंगामी फळ देते, त्याची पाणी कोंबत नाही, ते आपल्या ऋतूमध्ये फलते. जो पुरुष दुर्जनांच्या मसरतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते
हा. जे झाड हंगामी फळ देते, हा. ज्याची पाने कोमजत नाही, हम्म. अशा झाडासारखा तो आहे. अशा झाडासारखा तो आहे. म्हणजे कोण? मनुष्य. कोण मनुष्य? जो देवाच्या नियमशास्त्रात रात्रंदिवस रमतो, त्याचं मनन करतो, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, सदा तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये चालतो, तो धन्य आहे. तो त्या झाडासारखा आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, ते हंगामी फळ देते. आता मी हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे की धन्य आहे तो व्यक्ती की ज्याने त्या खजुराचं झाड लावलं आणि त्या झाडाचे पत्ते ज्यावेळेस काढायला गेले तर तो मनुष्यही काही बोलले नाही, कारण की ते म्हटले आज जर येशू त्या गाडावर बसलेला आहे, त्याचं जर स्वागत होत आहे तर तोडा त्याच्या डाळ्या. हालेलुया. आमेन बोलताय का तुम्ही? म्हणजे खजुराचं झाड कोणीतरी लावलेलं आहे ना, आणि मग ते तोडून बी त्याने तोडा चालतंय, कारण की आज तारण आमच्या घरामध्ये येत आहे, तारण आमच्या नगरामध्ये येत आहे. त्याच्यासाठी काय करायला आम्ही तयार आहोत? तर ज्यांनी ते झाड लावलेले होते ना, त्यांनी बी आपलं मन खोलले, म्हणजे डहाळ्या तोडा. आज असे झाड या ठिकाणी आहेत की जे डहाळे तोडू देत नाहीत. आम्ही बोलताय का? ते म्हणतायत नाही नाही, ही माझी सुंदरता आहे. झाड म्हणजे काय? झाडाची सुंदरता खोड नाहीये. झाडाची सुंदरता त्याचे जे पान आहे, त्याचे फुलं आहेत, त्याचं फळ आहे, ही त्याची सुंदरता आहे. आणि आज प्रभू म्हणतो तुझी ती सुंदरता मला पाहिजे आहे. काय आम्ही बोलताय तुम्ही? आणि मग त्याची गरज देवाला पाहिजे. आणि म्हणून आज प्रभू म्हणत आहे असं जे गाढव बांधले गेलेलं आहे त्याला मजकडे घेऊन या. आज प्रभूला त्या गाढवाची गरज आहे. आणि म्हणून या डहाळ्या तोडल्या गेल्या आणि पुढे लिहिलेलं आहे जे झाड हंगामी फळ नाही. देते. मत्तेय वर्तमानमध्ये या 21 अध्याय आणि 6 वचन. त्यांनी वस्त्र घातली. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. 7 वचन. गाढवी व शिंगरूही आणून हा. त्यांनी त्यांवर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तो वर बसला. पुढे वाचा. तेव्हा लोक समुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली आणि झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले, दाविदाच्या पुत्राला होसाना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी. उद्भवलो की होसाना, तो यरूशलेमेत आपल्यावर सर्व. इथं 9व्या वचनामध्ये एक मेसेज आहे की त्याच्या पुढे चालणारे लोक समुदाय ओढत म्हणाले, दाविदाच्या मुलाला होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. काय म्हणजे प्रभूच्या नावाने येणारा म्हणजे काय? प्रभूचं नाव घेऊन येणारा आशीर्वादित असो. मग तो प्रभू कोणाचं नाव घेऊन आला? काय नाव तो घेऊन आला? येशू तर नाव घेऊन आला. आणि मग त्या प्रभूचं नाव काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्या नावाने जो येत आहे तो आशीर्वादित आहे. आणि पुढे लिहिलेला आहे तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? हा कोण? लोक समुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. कुठून आलेला? गालिलातून आलेला नासरतचा येशू. पुढे काय लिहिलंय? भविष्यवादी. भविष्यवादी. लोक त्याला काय म्हटले? हा भविष्यवादी आहे, हा नासरतचा आहे. परंतु तो कोण होता? त्याच्या वरच्या वचनामध्ये प्रभूच्या नावाने येणारा आशीर्वादित आहे, धन्यवादित आहे. कारण की तो प्रभूच आमच्या दरबारी मंदिरामध्ये येत आहे, यरूशलेममध्ये पदार्पण होत आहे. कोण? यरूशलेममध्ये कोण येत आहे? येशू. कुठे येत आहे? मंदिराकडे. मंदिर कोणाचं आहे? ज्याच्यासाठी बांधलं गेलेलं आहे तोच मंदिरात येणार आहे का नाही? मंदिर कोणासाठी बांधलं गेलं आहे? मंदिर बांधले गेले यहोवा परमेश्वरासाठी. परंतु प्रभू विराजमान होत आहे म्हणजे तोच तर आहे जो देहाने येत आहे त्या मंदिरामध्ये. आणि म्हणून तो ज्यावेळेस मंदिरामध्ये येऊन मग त्यांनी सुवार्ता चालू केली यरूशलेममध्ये. आणि मग हा पहिला त्याचा प्रवेश आहे यरूशलेममध्ये. आणि मग तिथं त्याचा संदेश सुरू होतो. आणि तिथून पुढे तुम्ही समजू शकता की प्रभूच्या बलिदानाची तयारी त्याला पकडण्यात येते, त्याच्या बलिदानाची सुरुवात होते. परंतु त्या आधी आज ह्या गाढवाची खरंच
प्रभूला गरज आहे का? कारण की प्रभूला यरूशलेममध्ये प्रवेश करायचा आहे. आणि आजही तुमच्यासारख्या माझ्यासारखी गाढवाची गरज प्रभूला आहे का? कारण की त्याला तुमच्यामध्ये महिमा करायची आहे. म्हणून तुमचं जीवन प्रभूला समर्पण करा. या वाईट दिवसामध्ये प्रभूला म्हणा, प्रभू माझं जीवन तुझ्या हातामध्ये मी समर्पित करत आहे. मी गाढवासारखा आहे प्रभू, याला जर महिमा पाहिजे असेल तर हे जीवन पूर्णपणे तुझ्या हातामध्ये घे आणि याला तू चालव. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या पाम संडे मध्ये संदेश हाच आहे की तुम्ही आणि मी हे गाढवासारखे आहोत आणि प्रभूला याची गरज आहे. प्रभू तुम्हाला उपयोग करू. आपले वस्त्र काढून आणि डहाणे तोडून प्रभू समोर टाका. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. या प्रभूची महिमा आपण करूया. देवा देऊया, आपल्या पायावरती उभं राहू, प्रभूची स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देश. ए खुदा के रूह जो हमें तुझो, ए खुदा के रूह जो हमें तुझो. आज हीच गरज आहे की प्रभूने आपल्याला स्पर्श करावा आणि या गाढवाला त्याच्या जवळ घ्यावं आणि त्याने त्याच्यामध्ये विराजमान व्हावं. तेरी हुजूरी में खडे बांधले गेलेलं गाढव आता त्याच्या उपस्थितीमध्ये आलेला आहे. तेरी हुजूरी में खडे हमें नजरिया तू. त्या गाढवाचं स्वागत होत नव्हते. येशू विराजमान होता ना, म्हणून ते गाढव लपले. आता येशू त्यांना दिसत होता. हे खुदा के रूह जो हमें तुझो, तेरी हुजूरी में खड़े, तेरी हुजूरी में खड़े हमें नजरिया तू. ए खुदा के रूह जो हमें तुझो, खुदा के रूह जो हमें तुझो, तेरी हुजूरी में खड़े, तेरी हुजूरी में खड़े हमें नजरिया तू. खुदा के रूह जो हमें तुझो, खुदा के रूह जो हमें तुझो. स्तुती त्याची महिमा करूया. कारण की जगाने बांधून टाकलेलं हे गाढव प्रभूच्या महिमेसाठी उपयोगात येतात. दर्शनी बांधलेलं कित्येक दिवस तरी त्याला बांधून ठेवलेले होते, परंतु आज प्रभूची नजर त्याच्यावरती गेली आणि त्याला प्रभूने बोलावले. तुझे हमें मिले आजादी हो जाए तेरे मसा
अपना हाथ हमारे ऊपर आए, फिर यूं ही हमें छू जाए, तो बस दुनिया की हमें जरूरत नहीं। बस यही हमें गाते रहे, यही प्रभु की स्तुति करे। तू छुए हमें मिले आजादी, हो जाए तेरे मसा के आदि। तू छुए हमें मिले आजादी, हो जाए तेरे मसा के आदि। दिल में हमारे तेरी खुशबू, दिल में हमारे दुआ, महके तेरी खुशबू। तेरी हुजूरी में खड़े, तेरी हुजूरी में खड़े, हमें नजरिया तू हेच गाणं ज्यावेळेस जगामध्ये फिरत होते, रात त्याच्यावरती होती, उठाण्यावरती होणार, काहीतरी पडलेलं तर ते खाऊन आपलं जीवन व्यतीत करणार होतं, परंतु प्रभूने त्याला निवडलंय आणि त्याला आपल्या जवळ घेतलंय आणि स्वादिष्ट भोजनाने तृप्त केले आणि हे म्हटले, ही भाकर आणि हे पाणी म्हणजे हे दाप नसतो की हे माझ्या मृत्यूचा, जे तुला जीवन देणार आहे। तू ही जल और जीवन रोटी, तू ही है राहों की ज्योति, तू ही जल और जीवन रोटी, तू ही है राहों की ज्योति। हम है तेरी प्रजा, तेरी प्रजा, बादशाह है तू। तेरी हुजूरी में खड़े, तेरी हुजूरी में खड़े, हमें नजरिया तू। आपल्या हातूनच करूया, प्रभूला धन्यवाद देऊया। हे खुदा के रूह, जो हमें तू छू। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, शांती, समाधान, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर त्याच्या दुसऱ्या आत्म्याकडे राहो. आमेन. God bless you.